सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. द्वारकेकडून नाशिक रोडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या अर्नाळा आगाराची नाशिक मार्गे शिर्डीकडे जाणाऱ्या बसनं पाठीमागून एका दुचाकीसह समोरून विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ट्रकच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीवरून महिला आणि दुसरा दुचाकी चालक जागीच ठार झालेले आहे. सोमवारी काल 4:30 वाजच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. दत्त मंदिराकडे दुचाकीनं सचिन दत्तात्रय काळे हे त्यांच्या पत्नी रुपाली काळे यांच्यासह प्रवास करत होते. रुपाली काळे यांच्या डोक्याला जबर मार बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. सचिन काळे हे देखील किरकोळ स्वरूपात जखमी झालेले आहेत. तसंच विरुद्ध दिशेनं दुचाकीनं प्रवास करणारे संतोष एकनाथ संसारे यांनाही बसची धडक बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक आणि त्याची बस मुख्य रस्त्यावरून डावीकडे घेत असताना उपनगर नाक्याकडून गांधीनगरच्या दिशेनं समोरील विरुद्ध बाजूनं संतोष संसारे हे दुचाकीने आले आणि त्यांनाही या बसची धडक बसली. ते दुचाकीवरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यानं त्यांना मयत घोषित केलं. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.